साकोलीजवळ असलेल्या मोहघाटा या गावात कबीर खोब्रागडे यांच्या घराच्या समोर कित्येक रानकुत्र्यांनी 12 डेऱ्या हरणीवर हल्ला चढविला. तसेच गावातील कुत्रे सुद्धा जमले. अशातच गावातील लोक जमले, रानकुत्र्यांचा पळ काढले व हरींचा जीव वाचवले. व त्यानंतर हरीण एका शांत ठिकाणी घरासमोर बसली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. NNTRRT नागझिरा या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी हरणीला आपल्या गाडीत घेऊन गेले. या प्रसंगी FDCMचे वन संरक्षण कोरे, वनमजूर RD मते, क्षेत्र सहाय्यक RS भराडे, सरपंच चंदना बोरकर, उपसरपंच दिलीप बोरकर, तंटामुक्त अध्यक्ष देवराम फंडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश रामटेके, अरुण बोरकर व लक्ष्मण बोरकर यांनी प्राण वाचवण्याचा पुढाकार घेतला होता. त्याचप्रमाणे कबीरदास खोब्रागडे व इतर भरपूर गावकऱ्यांनी त्या हरणीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते DG रंगारी यांनी या गावी भेट देऊन चर्चा केली. काही महिन्यापूर्वी एका बिबट्या विहिरीत पडला होता. त्यावेळेस गावकऱ्यांनी वाचवले. तसेच या परिसरात जंगल भाग असून रानकुत्रे व रानडुकर यांच्या गावकऱ्यांना त्रास होतो. अशा वेळी वन विभागांना सतर्क राहून परिसरातील गावातील लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी जनतेची आहे. मी मोहघाटा या गावामध्ये आहे. या ठिकाणी 12 डेऱ्या हरिण या ठिकाणी त्यांनी गावकऱ्यांनी वाचवलेले आहेत. आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं? राजेश रामटेके. राजेश रामटेके. काय सांगाल? ग्रामपंचायत सदस्य. बोला, नाव सांगा. काय सांगाल तुम्ही आता? आमच्या गावामध्ये मिनिमम 6:30च्या दरम्यान मध्ये ते हरिण गावामध्ये आली. त्यांनी रानटी कुत्र्याने त्या गावामध्ये त्याचा हदोस घातला. त्यानंतर गावातल्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्याच्यानंतर अरुणजी बोरकर यांच्या घरी ते हरणी गेली होती. त्यानंतर मला माहिती कळाली. त्यानंतर मी स्वतः आलो. स्वतः आल्याच्या नंतर मग तिचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला. फॉरेस्टला आपण माहिती पुरवली. मग फॉरेस्टवाले किती वाजता? फॉरेस्टवाले म्हणजे नेमके अर्ध्या घंट्यामध्ये ते पोहोचले. म्हणजे भंडाराने येताना ते टीम थोडस लेट झाली. भंडाराची टीम आहे की साकोलीची टीम आहे? साकोलीचे कोरे साहेब पहिले आले होते. ते कोरे साहेब बंजारी वगैरे पहिल्यांदा झाले. त्यानंतर मग त्यांना आपली गाडी वगैरे मग आपली टीम बोलवून सऱ्या हरणीला जीवनदान देऊन सऱ्या ते ट्रीटमेंट करतात. ते भंडाराला नेला का साकोली नेला हे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व मध्ये पदाधिकारी, क्षेत्र सर्व आले आणि त्यांनी गाडीमध्ये त्यांना घालून सुरक्षित नेले. त्यामुळे कोणी म्हणजे तो 12 डेऱ्या हरिण होता. त्याच्यावर सर्वांनी वाचवलं. कोणी कोणत्या प्रकारचा हल्ला केला नाही. सुरक्षित जीवनदान त्या ठिकाणी दिले. गावकऱ्यांना माहिती दिली आणि सुरक्षित त्यांनी त्या ठिकाणी ते घेऊन गेले. बरं, 12 डेऱ्यांनी काही गावच्या लोकांवर काही हल्ला केला काही प्राण्यांचा काही? तुमच्या गावामध्ये काही प्राण्यांचा त्रास आहे का? नाही, काही नाही ना. आम्हाला काही त्रास नाही.